एक महत्त्वाची बातमी समोर येते। विरोधी पक्षनेता निवड आता लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून तपासणी केली जाणार असल्याचंही कळत आहे आणि केंद्राच्या 2006च्या तरतुदीनुसार 10% संख्याबळ आवश्यक असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। त्यामुळे केंद्रासह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आढावा घेणार आहे, त्यानुसार हे ठरवलं जाईल। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सध्या भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं विरोधी पक्ष नेतेपदासाठी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। परंतु आपण जर पाहिलं तर 2006चा केंद्राचा जो कायदा आहे त्यानुसार 10% संख्याबळ जे आहे ते एखाद्या पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद हवं असेल तर मिळणं आवश्यक आहे आणि त्यानुसार हा संपूर्ण अभ्यास जो आहे ते विधिमंडळ आता करणार आहे। तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या तपासल्या जाणार आहेत। जरी दावा जो आहे तो ठाकरे गटाकडून करण्यात आला असला तरी तांत्रिक या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या सुरुवातीला तपासल्या जातील आणि त्यानंतरच याबाबत निर्णय जे आहे ते अध्यक्ष घेणार आहेत। त्यामुळे अध्यक्षांना सर्वस्वी अधिकार जो आहे तो हा असतो आणि त्यामुळेच या सगळ्या तांत्रिक बाबी तपासल्यानंतरच निर्णय होणार आहे। त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदाची निवड जी आहे ती लांबणीवर पडण्याची शक्यता जी आहे ती बोलली जाते। अगदी अगदी नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।